नमस्कार फ्रेंड्स, सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज होता रविवार, त्याच्यामुळं म्हटलं आज इडली करावी। डाळ तांदूळ मी भिजवून वाटून ठेवलेलं होतं कालच, तर आज रविवार असल्यामुळं जरा थोडासा निवांत वेळ असतो, त्याच्यामुळं हे इडलीचा कुटाणा काढलं तरी चालतं। दररोजच्या धावपळीत इडली होत नाही, त्याच्यामुळं मग रविवारी काढते इडली करायला मी। मग त्याच्यासाठी चटणी बनवायचं होतं, म्हणून मी शेंगदाणे भाजून घेतले। आता शेंगदाणे थंड होईपर्यंत म्हटलं पीठ भिजले का बघावं, तर हे बघा किती सुंदर पीठ भिजलेलं आहे। एकदम इडलीचं पीठ असंच भिजायला पाहिजे। मग शेंगदाणे थंड झाल्यानंतर म्हटलं आधी चटणी वाटून घ्यावं, तर चटणी वाटण्यासाठी मी भांड्यात शेंगदाणे टाकले, त्याच्यात 5-6 हिरव्या मिरच्या पण टाकल्या, अद्रकाचे 4 तुकडे टाकले आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर, आणि याच्यावर टाकले परत मीठ टाकल्यानंतर याच्यात टाकायचं आपल्याला थोडेसे जिरे। आता हे दही टाकून छान मिक्स करून वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये, आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून ह्याला तडका द्यायचा आहे। आणि हे बघा, एका साईडला मी सांबार पण करून घेतलेला आहे लगेच। सांबारचे व्हिडिओ टाकलेला आहे पहिलंच। आता आपली चटणी झाली आहे, सांबार झालेला आहे, तर म्हणलं चला आता गरमागरम इडली करून द्यावी लगेच, म्हणजे मुलांना सकाळी सकाळी खाण्यासाठी छान। त्याच्यामुळं मग इडलीचं भांडं लावते मी। पीठ तर एवढं छान फुगलेलं होतं, तर इडली नक्कीच छान होईल हे तर गॅरंटीच होती। तर चला मग हे इडलीचं भांडं लावले, तर बघा आता इडल्या किती छान झाल्यात आपल्या। हे बघा किती सुंदर फुगलेल्या आहेत इडली। हे बघा, इडलीच्या स्वयंपाकापेक्षा त्याचे भांडे आणि वेळ खूप जास्त लागतो, हे खूपच वेळ लागतो इडली करायचं, म्हणून मी रविवारीच काढते हे। तर तुम्हाला रविवारची सकाळ कशी वाटली माझी ते कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण करा। आणि इडली कुणाला आवडते ते पण नक्की सांगा। चला तर मग बाय बाय।